परभणीमध्ये झालेल्या संविधानाची विटंबना, अनधिकृत कृत्य सोपान पवार या इसमानं संविधानाची प्रतिकृतीवर दगडफेक करून ती प्रतिकृती जमिनीवर आपटली. अशा प्रकारे दृश्यकृत्य परभणीसारख्या मोठ्या शहरात घडण्यात आलं. या घटनेचा जाहीर निषेध संगमनेरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जाहीर निषेध केलाय. त्यावेळी हिंदू धर्मरक्षक योगेशभाऊ सूर्यवंशी, कैलास कासार, प्रवीण जगदाने, सागर कांबळे, संध्याताई खरे, विकी पवार, अजित होरा, शुभम रहाणे, विशाल वैराळ, रामभाऊ सुरळकर, अविनाश शहा, विनायक वडतल्ले, सिद्धेश पवार, अक्षय चिलप यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी माननीय रवींद्र देशमुख साहेब यांना निवेदन देण्यात आले. विकृताने आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे संविधान आहे ती प्रतिकृती होती, त्याची विटंबना त्या विकृताने केलेली आहे. त्या संदर्भामध्ये परभणी या गावामध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला. त्याचे पडसाद ह्या पूर्ण महाराष्ट्रात आणि या देशभरामध्ये उमटलेले. त्याचाच एक मुद्दा म्हणून या संगमनेर ठिकाणी आपण निषेध मोर्चा हा छोटासा आयोजित करून एक निवेदन आपण पोलीस प्रशासनाला देणार आहोत. कारण याच्या पुढेही असे विकृत निर्माण होऊ नये आणि झाल्यास त्याचं उत्तर काय द्यायचं हे परभणीकरांनी त्याला चोप देऊन दिलेलं आहे. अशी घटना पुढं घडत असेल तर याचे परिणाम काय होतात हे संविधान प्रेमींनी दाखवून दिलेलं आहे. आणि मी हे सगळ्यांच्या वतीनं आज सांगतो, फक्त बाबासाहेबांनी जे या देशाचे जे बाप आहेत त्यांच्याबद्दल जर असं होत असेल ते आम्ही सहन करणार नाही, ही मी ग्वाही देतो. जय भीम, जय शिवराय. जसं की तुमच्या सर्वांना, आम्हा सर्वांना माहिती आहे की परभणी येथे एका विकृत मनस्थितीच्या इसमाने काही दिवसांआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची एक अवहेलना केली. याचे पडसाद संपूर्ण परभणी तसे संपूर्ण महाराष्ट्रात उमटले गेले. माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की ज्यांनी संविधान लिहिलं त्यांना जर अपमान या भारतसारख्या देशामध्ये जर सहन करायची वेळ येत असेल तर कोणताही भीम सैनिक गप्प बिलकुल पण बसणार नाही. आणि त्यासाठी सर्व संगमनेरचे आम्ही शिवप्रेमी आणि भीम सैनिक येथे जमलेलो आहोत. आम्ही संविधानावर प्रेम करणारे लोक आहोत, आंबेडकरांच्या विचारांना मारणारे लोक आहोत. जर अशी गोष्ट महाराष्ट्रात परत कुठेही केली तर याचे पडसाद याहूनही अतिशय जहाळ होतील, हे मी या मार्गाने सांगतो. त्याचप्रमाणे जर कोणत्याही विकृत मनस्थितीला असं वाटत असेल की संविधान प्रेमींना जर आम्ही कोणतीही गोष्ट करून जर आमचं जगणं हे अवघड करत असेल तर अशा लोकांना मी एकच सांगतो की तुमच्या अवघड जागी अवघड आवाज करून तुमचं जगणं आम्ही अवघड करून घेऊ. एवढं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय शिवराय. जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देतो की तुम्ही त्या घटनेपर्यंत पोहोचा. कारण की जो आरोपी आज समोर तुमच्या दिसतोय, खरे आरोपी हे दुसरे आहेत, त्यांच्या पाठीचे आहेत. ते आरोपी तुम्ही शोधा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या. असं नाही घडलं आणि जर तुम्ही इथपर्यंत थांबत असाल तर ते चुकीचं आहे. अरे आम्हाला तुम्ही काय चित्र दाखवता ते चुकीचं आहे. याच्या पाठीमागं वेगळं चित्र आहे. कारण की तो व्यक्ती एकटा एवढं धाडस करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मुळापर्यंत जाऊन आरोपींना शोधा. हे निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व पक्ष इथं जमलेलो आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मी या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत आणि माझे 2 शब्द थांबवतो. बोलू आज संगमनेर शहराच्या वतीने, ग्रामीण भागाच्या वतीने परभणीमध्ये जो प्रकार घडलेला आहे संविधानाच्या बाबतीत, त्याच्या वतीने आम्ही निषेध म्हणून एक निवेदन देण्यासाठी आलो होतो. निषेध झालेला आहे आंबेडकर पुतळ्यासमोर. जो घडलेला प्रकार हा प्रथमतः निंदनीय, त्याचा मी निषेध करतो. परंतु काही दिवसापूर्वी ज्या विधानसभा झाल्या त्या विधानसभेमध्ये काही पक्षांनी संविधानाच्या बाबतीत जे वक्तव्य केलेले आहेत, संविधानप्रेमी पक्षांनी, ते आज कोणी रस्त्यावर उतरताना दिसत नाही. आमचा सर्वसामान्य समाज जो आज कोमिन ऑपरेशनमध्ये मारले गेलेले आहे, शासनाकडून पोलिसांकडून मारले गेलेले आहे, आया बहिणींवर लाठ्या टाकलेल्या आहेत आणि विनाकारण जे गुन्हे दाखल केलेले आहेत, जो PI आहे तो PI प्रथमचा भीमा कोरेगावमध्ये जी दंगल झाली त्यावेळेस तिथंच होता. इतर ठिकाणी दंगली घडतात त्यावेळेस तो तिथं होता. पण तो जाणून बुजून हेतुपुरस्पर आमच्या दलित
महिलांवर आणि मुलांवर त्यांनी जो अन्याय केलेला आहे त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. आणि घडलेल्या प्रकारात निंदनीय आणि तीव्र शब्दात मी निषेध करतो. आणि जे पक्ष संविधानाच्या बाबतीत जे बोलत होते आणि ज्या आमदारांनी 288 आमदारांनी संविधानाची शपथ घेऊन जे पदावर बसलेले प्रथमतः त्यांनी रस्त्यावर उतरावं या गोष्टीसाठी निषेध करण्यासाठी. नाहीतर जे येतील आता विधानसभा सभेमध्ये किंवा त्यांच्या गाड्या आम्ही अडवण्यात सध्या हे आहोत. अजून त्यांनी शपथ घेतलेली नाही. जे मंत्री महोदय आहेत त्यांच्या आम्ही गाड्या अडवणार. प्रथमतः त्यांनी संविधानाबद्दल स्वच्छ मोक्ष लावावं हीच माझी विनंती आहे. काल आठवले साहेबांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. कारण की जो पोलिसांनी कोम्बिन ऑपरेशन चालू केलं आहे, आठवले साहेबांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तात्काळ कोम्बिन ऑपरेशन थांबावे असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं. आणि मुख्यमंत्र्यांनी तसा आदेशही दिला की तात्काळ कोम्बिन ऑपरेशन जे चालू आहे थांबवण्यात जाईल. त्यामुळं की साहेबांनी एक ठोर भूमिका घेतली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तो आदेश पाळला आहे. आणि पोलीस प्रशासनाचा तसा तो आदेश काल दिलेला आहे की जे कोम्बिन ऑपरेशन चालू आहे तिथे जे कार्यकर्ते होते त्यांना जे उचलायचं काम चालू होतं, साहेबांनी आदेश दिला की असं काही करू नका, तुमचं जे कोम्बिन. जय भारत. प्रथमतः मी परभणीत झालेल्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि या घटना ज्या घडत आहेत ते विकृत मानसिकतेतून घडत आहे की ज्याच्यामागे कोणता तरी हात आहे असं आमचं ठळक मत आहे. कारण जे पोलिस जे करत आहे ते स्वतःहून गाड्या फोडत आहे, गाडीने तोडफोड करत आहे आणि त्याला जातीय दंड किंवा दंडीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यावरती देखील कठोर कारवाई होईल या संदर्भात आम्ही सगळे जमलो आहे. आणि सगळ्या हिंदुत्वादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे आणि सर्व जाती धर्मातील लोक इथं आले. सगळ्या संविधानप्रेमींचं मी आभार मानतो. प्रथमतः परभणी येथे झालेल्या संविधानाची जी तोडफोड आहे आणि त्यांनी जी नुकसान केलेलं आहे त्याचा प्रथमतः मी सर्व पक्षाच्या आणि संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करते. हे जे घडत आहे म्हणजे आपण त्यांना एक सरकार म्हणतं की ते वेडा होता हे होतं, तर असं नाही. त्यांची बुद्धी जी आहे संकुचित बुद्धीचे असतात लोक आणि त्यांना चालतच नाही बाबासाहेब. अशा प्रकारचे जे घाणेरडे विचाराचे लोक ते असे करू शकतात. परंतु हे घडल्यानंतर आपल्याला बाबासाहेबांनी संविधान दिले, संविधानाची नुकसान झालेली, तर संविधानाच्याच आपल्याला पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती न्याय किंवा काही गोष्टी करावं लागेल. आपण कायदा हातात न घेता माझ्या सर्व तरुणांना तरुणींना आणि सगळ्यांना एकच म्हणणं आहे की आपण कायदा हातात न घेता संविधानिक पद्धतीने आपण या गोष्टीचं पुढे कधीही करायला पाहिजे. आपल्याला फक्त वाचन कमी पडतंय, आपण संविधान कमी वाचतोय. हे जाळपोळ हे करणं आपल्यावरती गुन्हे दाखल होत आहे आणि हेच पाहिजे. आपण आपली मुलं त्यात अटकली पाहिजे, हेच समोरच्यांना पाहिजे असतं. तर मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते, जे असेल कुठलाही मुद्दा असला तो आपण संविधानिक पद्धतीने केला पाहिजे. आपल्या बाबासाहेबांनी आपला कायदा लिहिलेला आहे. बाबासाहेबांनी विचाराच्या जोरावर आणि अभ्यासाच्या जोरावरती संविधान लिहिलेलं आहे. न जाळपोळ न करता आणि न भांडता, रक्ताचा एकही थेंब न सांडवता ही जी क्रांती केलेली बाबासाहेबांनी, तर आपण त्यांचे मुलं आहोत. आपण त्याच वाटेने चाललं पाहिजे. जय भीम.